Hello everyone. In previous standard, you learned about the laws of reflection of light. In this session, we will discuss how to prove these laws of reflection. So, reflection of a light at a plane surface. Here, AB is a plane wavefront bounded by the two rays PA and QB, which incident obliquely on a surface XY like a mirror. At first, the wavefront reaches at point A on the surface and then successively from point A to C. Okay, here a wavefront travels from B to C in time interval small t. During that time, the point A, what it does, as soon as the wavefront reaches at point A, it will act as secondary source of light and sends secondary waves in the same medium. So, during the time interval t, the wavefront travels from B to C. At the same time, the secondary waves emitted by A also travel the distance equal to BC. So, BC means what here? If C is the velocity of light in that medium, then in time interval t, the distance covered by the waves is equal to Ct. So, here BC is equal to AD is equal to Ct. So, taking radius equal to BC in the compass needle and taking A as a center, draw the semicircle in the same medium. So, this semicircle represents the secondary waves. Here, when the wavefront reaches at point C, exactly at the same time, secondary waves emitted by A reaches at point D. So, here point C and point D are in same phase. So, CD represent reflected wavefront. ओके, बघा या ठिकाणी ए बी हा एक प्लेन वेवफ्रंट आहे की जो पी ए आणि क्यू बी या इन्सिडंट रेजनी बाउंड केला आहे आणि तो जो इन्सिडंट वेवफ्रंट आहे तो ऑब्लिकली इन्सिडंट होतो आहे एक्स वाय या मिररसारख्या सरफेसवरती. आता होतं काय, पहिल्यांदा वेवफ्रंट सरफेसला ए या ठिकाणी टच करतो आणि त्यानंतर सक्सेसिवली ए पासून सी पर्यंत तो ट्रॅव्हल होतो. आता बी या ठिकाणाहून वेवफ्रंट सी या ठिकाणी येण्यासाठी जर टी एवढा वेळ लागतोय, तर बरोबर तेवढ्या वेळात एनं काय केलेलं आहे, तर एच्या ठिकाणी जेव्हा वेवफ्रंट येऊन पोचला आहे अगदी त्याच वेळेला तो सेकंडरी सोर्सचं काम करतो आणि सेकंडरी वेव्ज इमिट करायला लागतो. आणि मग त्या ज्या सेकंडरी वेव्ज आहेत त्या किती डिस्टन्स पुढं जातात, तर टी एवढ्या वेळामध्ये सी एवढ्या व्हेलॉसिटीनं त्या सी टी एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहेत. एक लक्षात घ्या, त्याच मीडियममध्ये वेव्ज माघारी जात आहेत म्हणजे इन्सिडंट आणि इन्सिडंट वेवफ्रंटची व्हेलॉसिटी आणि इथं सेकंडरी वेव्हची व्हेलॉसिटी ही सेमच असणार आहे. म्हणजे बी सी हे अंतर जेवढं कव्हर होणार आहे तेवढंच अंतर एपासून निघालेल्या सेकंडरी वेव्ज कव्हर करणार आहेत. म्हणजेच बी सी हे अंतर असणार आहे सी टी एवढं. मग आपण काय केलं की बी सी एवढी रेडियस घेऊन एला सेंटर घेऊन एक सेमी सर्कल काढला. आता हा सेमी सर्कल म्हणजे काय आहे, तर त्याच मीडियममधल्या सेकंडरी वेव्ज आहेत. ठीक आहे, मग आता या सेकंडरी वेव्जना जर आपण एक टँजंट काढला सीपासून, या सेमी सर्कलला जर आपण सीपासून टँजंट काढला तर तो डी या ठिकाणी मिळतो. आता सी आणि डी
हे दोन्ही पॉईंट्स एकाच फेजमध्ये आहेत. आता फेज म्हणजे काय या ठिकाणी, तर स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ मोशन. म्हणजेच नेमकं काय, तर जेव्हा बीकडून सीपर्यंत वेवफ्रंट येऊन पोचतो, अगदी त्याच वेळेला एकडून निघालेल्या सेकंडरी वेव्स डी या ठिकाणी येऊन मिळालेल्या आहेत. आणि सी आणि डी पॉईंट्स एका फेजमध्ये असल्यामुळं आपण हा सी डी टँजंट काढला सेमी सर्कलला. मग हा जो सी डी टँजंट काढलेला आहे त्यालाच आपण म्हटलेलं आहे रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. ठीक आहे. आणि मग तो रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आपण बाउंड केलेला आहे ए डी आर आणि सी एस या दोन रेजनी. म्हणजे ए आर आणि सी एस हे झाले रिफ्लेक्टेड रेज. ठीक आहे. आता जो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे तिथे आपण एक नॉर्मल काढला एम ए. आता अँगल मेड बाय इन्सिडंट रे पी ए विथ द नॉर्मल इज अँगल ऑफ इन्सिडन्स आय. सो पी ए एम इज इक्वल टू आय. अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे ए आर विथ द नॉर्मल इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे अँगल्सची नावं कळाली. आता आपण या फिगरची जॉमेट्री बघूया. त्यासाठी आपल्याला दोन ट्रँगल विचारात घ्यावे लागणार आहेत. सुरुवातीला आपण काय करूया, या ठिकाणी हा जो ट्रँगल आहे ट्रँगल ए बी सी, हां, आणि दुसरा ट्रँगल आहे ए डी सी. आता जरा व्यवस्थित बघा ह्या दोन्ही ट्रँगल्सकडे. काय दिसतंय आपल्याला, तर अँगल बी आणि अँगल डी हे दोन्ही 90 डिग्रीचे आहेत. कसे काय, तर अँगल बिटवीन इन्सिडंट रे किंवा रे आणि वेवफ्रंट यांच्यामध्ये अँगल असतो 90 डिग्री. सो बी आणि डी 90 डिग्रीचे झाले. ए सी हा कॉमन झालेला आहे त्या ठिकाणी. बी सी आणि ए डी हे तर आपण कन्स्ट्रक्शन करतानाच सेम घेतलेलं आहे. म्हणजे या दोन्ही ट्रँगल्समध्ये काय झालं, दोन अँगल 90 डिग्रीचे, एक साईड कॉमन आणि एक साईड जे दोन्ही साईड्स ज्या आहेत दोन ट्रँगलच्या त्या बी सी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू सी टी असं असल्यामुळं हे दोन्ही ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. हायपोटिनियस साईड थेरमनुसार म्हणजेच कर्णभुजा प्रमेयानुसार हे दोन्ही ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. ठीक आहे. मग असं जर असेल तर अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट अँगल डी सी ए. अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट अँगल डी सी ए. ठीक आहे. आता आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता पुन्हा एकदा आपण या फिगरच्या जॉमेट्रीकडे जाऊया. अँगल पी ए एम प्लस अँगल एम ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. बघा, अँगल पी ए एम प्लस एम ए बी 90 डिग्री हा अँगल बिटवीन रे अँड वेवफ्रंट 90 डिग्री. आता त्याच वेळेला आपण अँगल एम ए बी घेऊया. पुन्हा एकदा एम ए बी प्लस अँगल बी ए सी आल्सो इक्वल टू 90 डिग्री. आता हा कसं काय, एम ए बी हा अँगल आणि बी ए सी हा अँगल दोघांची बेरीज 90 डिग्री, की ज्यामुळं इथं आपण कन्स्ट्रक्शन घेतलेलं आहे नॉर्मल टू द सरफेस, त्यामुळे तो 90 डिग्री. आता दोन्ही इक्वेशन्स जर तुम्ही बघितले तर राईट साईड इक्वल म्हणजे लेफ्ट साईड इक्वल, एम ए बी दोन लेफ्ट साईडला कॉमन, याचा अर्थ अँगल पी ए एम इज इक्वल टू अँगल बी ए सी. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. हे लक्षात आलं तुमच्या, म्हणजे बी ए सी आणि पी ए एम सारखा म्हणजेच इज इक्वल टू आय. आता पुन्हा एकदा आपण जॉमेट्री बघूया या फिगरमध्ये. अँगल एम ए डी
MAD plus DAC इज इक्वल टू 90 डिग्री. बघा याच्यावर मी हात ठेवला असा, ह्या रेवर MAD प्लस DAC इज इक्वल टू 90 डिग्री, कारण नॉर्मल टू द सरफेस यांच्यामधल्या या दोन अँगलची बेरीज आहे 90 डिग्री. आता हा एक ट्रँगल बघा ADC, या ट्रँगलमध्ये हा अँगल जर 90 डिग्री असेल तर उरलेला DAC आणि DCA यांची बेरीजही 90 डिग्री येणार आहे. बघा मी लिहिते, अँगल DCA प्लस अँगल DAC इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे काय तर या ट्रँगलमध्ये ADCमध्ये तिन्ही कोणांची बेरीज 180, त्यातला एक 90 अंशाचा असेल तर उरलेले दोनची सम ही 90 डिग्री येणार आहे. मग आपण इथं लिहिलं. आता इथं सुद्धा राईट साईड इक्वल, लेफ्ट साईड शुड बी इक्वल, आणि त्यामध्ये पुन्हा एक अँगल कॉमन आहे. मग याचा अर्थ अँगल MAD इज इक्वल टू अँगल DCA. आता MAD मात्र आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, सो इट इज इक्वल टू R. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. बघा आता अँगल DCA बरोबर R आणि अँगल BAC बरोबर I. आता इक्वेशन नंबर जर आपण 1, 2 आणि 3 यांचा विचार केला तर आपण असं सांगू शकतो की अँगल BAC इज इक्वल टू अँगल DCA. बघा अँगल BAC इज इक्वल टू अँगल DCA, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दिस इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ light. So using this figure we write here laws of reflection. First law, angle of incidence is equal to angle of reflection. Second law, the incident ray and the reflected ray are on opposite side of normal, and all the three means incident ray, reflected ray and normal lie in the same plane. So these are the three laws of reflection. So here we get figure like this: incident ray and reflected ray. If we observe the reflected image, then it is of the same size. म्हणजे जेवढा ऑब्जेक्टचा आकार आहे बरोबर तेवढीच इमेज आपल्याला इथं रिफ्लेक्शननं दिसते, मात्र तिचं लॅटरल इन्व्हर्शन झालेलं असतं. वी डिस्कस्ड अबाउट लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हिअर आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे are on opposite side of normal, and all the three lie in the same plane. The image is inverted and of the same size. Okay, thank you.